कधी कधी माणसाला शेवट नसतो, पण त्याची वाट पाहणारा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत बदलत नाही. एका मुलीने दिलेलं एक छोटंसं वचन, मी एक दिवस नक्की भेटायला येईन, आणि त्या एका वाक्यावर एका माणसाने तब्बल 50 वर्ष आयुष्य घालवलं. ही कथा आहे जागतिक कीर्तीच्या छायाचित्रकाराची, पण त्याहूनही मोठी एका प्रेमाच्या प्रतीक्षेत आयुष्य वेचणाऱ्या माणसाची. ही कथा आहे के मूस यांची. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. आज आपण अशा एका व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी जगभरात आपल्या कलेने नाव कमावलं, पण ज्यांची खरी ओळख त्यांच्या पुरस्कारांपेक्षा त्यांच्या प्रेमाने आणि प्रतीक्षेने निर्माण झाली. ही कथा आहे एका माणसाची ज्याने ना प्रेमाचा गाजावाजा केला, ना आपल्या वेदनेचं प्रदर्शन, पण आयुष्यभर एका आशेवर जगत राहिला. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही कदाचित प्रश्न पडेल, खरंच इतकं निस्वार्थ प्रेम अस्तित्वात असू शकतं का? 2 ऑक्टोबर 1912 रोजी मुंबईच्या मलबार हिल येथे एका समृद्ध पारशी कुटुंबात कैखुसरो माणिकजी मूस यांचा जन्म झाला. घरातील सर्वजण त्यांना प्रेमाने केकी म्हणत. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि सर्जनशीलतेची विलक्षण आवडत होती. अवघ्या 9व्या वर्षी त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इंग्लंडला कमर्शियल आर्ट शिकण्यासाठी गेले. त्या अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा एक विषय होता. अनेकांसाठी तो फक्त अभ्यासाचा भाग असला तरी केकींसाठी तो त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरला. कॅमेऱ्याच्या माध्यमातून वस्तूंना आत्मा देण्याची कला त्यांनी तिथे आत्मसात केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावची निवड केली. त्यांनी आपल्या घराला नाव दिलं रेम्ब्रेंड्ट्स रेट्रेट. डच चित्रकार रेम्ब्रो हे त्यांचे आदर्श होते. या घरातच त्यांनी स्वतःचं एक वेगळं विश्व उभं केलं. बाहेरचं जग वेगाने बदलत होतं, पण त्या घराच्या भिंतीमध्ये कला, शांतता आणि एका न संपणाऱ्या प्रतीक्षेचं विश्व तयार होत होतं. मुंबईत शिक्षण घेत असताना के मूस यांची ओळख निलोफर मोदी या तरुणीशी झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. दोघांनाही एकत्र आयुष्य घालवायचं होतं, पण त्या काळातील सामाजिक आणि कौटुंबिक वास्तव त्यांच्या प्रेमाच्या आड आलं. निलोफरचं कुटुंब अतिशय श्रीमंत आणि प्रतिष्ठित होतं. चाळीसगावसारख्या छोट्या शहरात मुलीने जाऊन राहावं हे त्यांना मान्य नव्हतं. परिस्थितीने दोघांना वेगळं केलं. मात्र निरोप घेताना निलोफरने केकींना एकच वचन दिलं, मी एक दिवस नक्की चाळीसगावला येईन आणि तुमच्यासोबत जेवण करेल. सामान्य माणूस कदाचित ते वाक्य विसरला असता, पण के मूस यांनी ते वचन आयुष्याला आधार बनवलं. त्यानंतर सुरू झाली प्रतीक्षेची एक अविश्वसनीय कहाणी. चाळीसगाव रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या त्यांच्या हवेलीत दररोज रात्री एकच विधी व्हायचा. पंजाब मेल येण्याची वेळ झाली की घरातील सर्व दिवे लावले जायचे, दारं आणि खिडक्या उघडल्या जायच्या, फुलांचा सुंदर गुच्छा तयार ठेवला जायचा. सुरुवातीला बागेतील ताजी फुलं वापरली जात, पण नंतर फुलं मिळण्याशी झाली तेव्हा त्यांनी स्वतः कागदाची फुलं तयार करून ठेवली. त्यांच्यासाठी महत्त्वाचं फुलांचं सौंदर्य नव्हतं, तर त्या प्रतीक्षेची अखंडता होती. रोज 2 जणांसाठी जेवण तयार व्हायचं. पंजाब मेल स्टेशनवरून गेल्यानंतर खिडकीतून शांतपणे पाहत राहायचे. प्रत्येक वेळी त्यांना वाटायचं कदाचित आज ती उतरेल, पण प्रत्येक रात्री निराशाच त्यांच्या वाट्याला यायची. तरीही त्यांनी तो नियम कधी मोडला नाही. ती आली नाही म्हणून त्यांनी आशा सोडली नाही. असं म्हणतात की प्रतीक्षा माणसाला थकवते, पण के मूस यांच्या बाबतीत प्रतीक्षेनेच त्यांना जगण्याचं कारण दिलं. 31 डिसेंबर 1989ची रात्र ही इतर दिवसांसारखीच होती. पंजाब मेल गेल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे जेवण केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 1990 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी निलोफरचं दिलेलं वचन खोटं ठरू दिलं नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वस्तूंमध्ये 2 पत्र सापडली. त्यापैकी एक पत्र निलोफरचं होतं. त्या पत्रातून समोर आलं की तिच्या कुटुंबियांनी तिला लंडनला पाठवलं होतं आणि तिचं लग्नही लावून दिलं होतं. मात्र हे पत्र के मूस यांनी कधीच ओढून पाहिलं नाही. काही जणांच्या मते त्यांना याबद्दल माहिती मिळाली होती, पण त्यांनी सत्य स्वीकारण्याऐवजी आशेला जिवंत
ठेवणंच पसंत केलं, कारण त्यांच्या मनात शेवटपर्यंत एकच विश्वास होता, ती एक दिवस नक्की येईल. परंतु केकी मूस यांची ओळख केवळ या प्रेमकथेपुरती मर्यादित नाही. ते भारतातील टेबलटॉप फोटोग्राफीचे अग्रणी कलाकार मानले जातात. छोट्या वस्तूंमधून मोठ्या भावना निर्माण करणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या द विच ऑफ चाळीसगाव या छायाचित्राला बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचं सुवर्णपदक मिळालं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. आजही चाळीसगावमधील केकी मूस कलादालन यांच्या कलेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अमूल्य वारसा जपून आहे. फोटोग्राफी व्यतिरिक्त ते लेखक, मूर्तिकार, अनुवादक, संगीतप्रेमी, ओरोगामी कलाकार आणि तत्त्वचिंतक होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात सुमारे 4000 पुस्तकं होती. त्यांना 8 भाषांचं ज्ञान होतं आणि विशेषतः उर्दू शायरीवर त्यांचं अपार प्रेम होतं. अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी प्रसिद्धीपासून कायम अंतर ठेवलं. तरीही पंडित जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण यासारख्या मान्यवरांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आजच्या डिजिटल युगात नात्यांची व्याख्या खूप बदलली आहे. एका क्लिकवर मैत्री होते, एका मेसेजवर प्रेम जुळतं आणि कधीकधी एका सीनवर नातं संपतं. अशा काळात केकी मूस यांची कहाणी आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडते. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं. कधीकधी प्रेम म्हणजे निशब्द विश्वास, न बदलणारी निष्ठा आणि शेवटच्या श्वासापर्यंत जपलेली आशाही असते. केकी मूस यांची कथा ही केवळ एका अपूर्ण प्रेमाची गोष्ट नाही, ती एका कलाकाराच्या समर्पणाची, एका शब्दावर ठेवलेल्या अढळ विश्वासाची आणि आयुष्यभर न बदललेल्या मनाची कहाणी आहे. प्रत्येकाला त्यांच्यासारखं जगता येईलच असं नाही, पण त्यांच्या आयुष्यातून इतकं नक्की शिकता येईल, खरी भावना काळाच्या पलीकडे जाऊ शकते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? अशा आणखीन सत्य घटनांवर आधारित आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.